नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची मसाला इडली। मसाला इडली बनवण्यासाठी आपण घेतले 2 वाटी ज्वारीचं पीठ, वाटाणे, दही, शिमला, कांदे, टमाटे, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, कस्तुरी मेथी, पावभाजी मसाला, इनो, 1 वाटी रवा, तीळ, चवीनुसार मीठ, तेल, वाटलेली लाल मिरची। चटणी बनवण्यासाठी आपण घेतले जिरं, मोहरी, आलं लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, कोथिंबीर, कांदे, टमाटे, डाळ्या, शेंगदाणे, हिंग। इडली बनवण्यासाठी आपण आता मिश्रण तयार करून घेऊ। त्यासाठी आपण 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, त्यात 1 वाटी रवा टाकू। 2:1 प्रमाण वापरायचे आपल्याला। आता थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण तयार करून घेऊ। आपल्याला हे बॅटर इडलीचं जसं आपण करतो पिठाचं मिक्सर तसं करायचं, जास्त पातळ नाही, जाड नाही। इडली बनवण्यासाठी करतो त्याच प्रकारे करून घेऊ। आपण आता आपले मिश्रण इडलीचे मिश्रण सारखे करून घेऊ। जास्त पातळ नाही करायचं, दाटसरच ठेवायचे आणि आपल्याला 3 ते 4 मिनिटं एकाच साइडने मिक्स करायचे, चांगलं फेटून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटं आपले पीठ चांगलं फेटून झालेले। त्यात आता चवीनुसार मीठ, थोडंसं तेल, परत थोडं फेटून घेऊ आणि 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवू। आणि हे लक्षात ठेवायचं, पीठ आपण एकाच साइडने फेटायचे, तेव्हाच आपली इडली छान होईल। आता 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देऊ। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण आता चटणीची तयारी करून घेऊया। आपण चटणीसाठी कांदे कापून घेऊया। कांद्यानंतर आपल्याला एकच टमाटा टाकायचा आहे, त्यामुळे तो पण कापून घेऊ। आपण आता चटणी करायला ज्या वस्तू घेतल्या त्या भाजून घेऊया। आपलं तेल तापलंय, त्यात मोहरी, जिरे, ज्या डाळ्या घेतल्या त्या डाळ्या, शेंगदाणे, हिरव्या मिरची तुकडे करून टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला वाटायला सोपं जाईल। जे कांदे टमाटे कापून घेतले ते पण टाकून घेऊ। लसूण, अद्रकचे तुकडे, आपला मसाला आता मस्त परतून झालाय, तो आता आपण पाट्यावर आता चटणी तयार करून घेऊया। आपल्याला इडलीच्या मिश्रणमध्ये टाकण्यासाठी वाटाणे सोलून घेऊ। मिश्रणात टाकण्यासाठी आपण शिमला कापून घेऊ। आपण आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल टाकू शकतो, गाजर, टमाटे। आम्ही फक्त वाटाणे, कांदा आणि शिमलाच टाकणार आहे। आपल्याला शक्य तेवढं बारीक कापायचे। दहा मिनिटं झालेत, आपलं मिश्रण चांगल्यापैकी भिजून गेले। त्यात आता बारीक कापलेला कांदा, शिमला,
आणि वाटाणे हे पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपण दही पण आंबटपणा येण्यासाठी दही टाकून घेऊ. दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर पण करू शकता. नंतर आलं लसूणची पेस्ट जी आपण वाटून घेतली, कोरडी लाल मिरची आम्ही दळून घेतली ती पण टाकून घेऊ. आणि सर्वात मेन मसाला पावभाजी मसाला, त्याच्याने चव एकदम छान लागते. तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर सांबार मसाला, गरम मसाला वापरू शकता. आता आपण इनो टाकून घेऊ. इनो ऐवजी सोडा पण टाकू शकतो. इनो थोडंसं पाणी. आता आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घेऊ, म्हणजे ते इडली करण्यासाठी तयार होईल. आपण इडली वाफवण्यासाठी आता कढईत पाणी टाकून घेऊ. इडलींच्या पात्रांना थोडं थोडं तेल लावून घेऊ, म्हणजे आपली इडली चिपकणार नाही, व्यवस्थित निघेल. तुम्ही इडली ऐवजी आप्पे पण करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडत असेल ते करा. आपली कढई काळी होऊ नये म्हणून त्यात आपण चिंच टाकून घेऊ. आणि आपलं इडली पात्र छोटं आहे, कढई मोठी आम्ही चुलीवर करणार आहोत, त्यासाठी डिश ठेवून घेऊ, म्हणजे आपलं इडली पात्र त्याच्यात व्यवस्थित बसेल. आपलं इडली पात्र आता छान आपण व्यवस्थित बसवलंय. त्यात आता आपण तयार केलेलं मिश्रण टाकून घेऊया. तुमच्याकडे एकसारख्या आकाराच्या वाट्या असतील त्याही तुम्ही चाळणीवर ठेवून त्याच्यात पण वापरू शकता, त्याचा पण आकार छान येतो. आपण दुसरं पण भांडं लावून घेऊया. इडली वाफायला ठेवू 5 ते 10 मिनिटं. आपण त्याच्यावर प्लेट ठेवू आणि नंतर बघू आपली इडली झाली का नाही. आपण पाटावराटा स्वच्छ धुवून घेतलाय. त्यात आता चटणीचं साहित्य वाटून घेऊ. तुम्ही पाटावराटा नसेल तर तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता, पण आमच्या घरगुती रेसिपी असल्यामुळे आम्ही पाटावराटाचाच वापर करतो. आपला मसाला आता मस्त छान बारीक वाटून झालाय. तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मी फक्त काढते. आपला मसाला वाटून झालाय. बघू आपली इडली झाली की नाही. त्यात आपण थोडंसं चाकूने बघा, चिपकलं नाही, आपली इडली शिजली आहे. ती आता आपण काढून घेऊ.
इडली गार होते तोपर्यंत आपण आता चटणीला तडका टाकू. आपल्या आता चटणीचं वाटण तयार झालंय. त्यात आता आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात पाणी टाकून घेतो. आपल्याला जेवढी लागेल तेवढी पातळ त्या थिकनेस प्रमाणे आपण चटणी तयार करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आम्हाला एवढीच घट्ट चटणी पाहिजे, आम्ही जास्त पातळ नाही करणार. आता आपण चटणीत टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊया. आपण आता चटणीत टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊ. त्यासाठी आपण तेल टाकून घेऊ. आपलं तेल गरम झालंय. त्यात आता आपण मोहरी, आपली मोहरी तडतड वाजायला लागली. त्यात जिरे, अखंड मिरची टाकण्याऐवजी आम्ही तुकडे करून टाकते, म्हणजे तिचा तिखटपणा चटणीत जाईल. आणि थोडासा हिंग. आपली आता कडकडीत तडका मारून घेऊ आता चटणीला. किती छान वास सुटलाय. आमची चटणी एक नंबर झाली. आपला चटणीत तडका टाकून झालाय. त्यात आता चवीनुसार मीठ टाकू. कलर येण्यासाठी थोडीशी हळद पावडर. हे आता मिक्स करून घेऊ. आणि वरून थोडीशी कापलेली कोथिंबीर. आपल्या ज्वारीच्या पिठाच्या इडल्या आता गार झाल्या. त्या आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ज्वारीच्या पिठाची इडली एक नंबर लागते. आपण बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी आपण हा नवीन पदार्थ करून आणि आवडीने खाऊ शकतो. ज्वारीच्या पिठाची इडली तांदूळाच्या पिठापेक्षा छान लागते आणि शरीराला पण चांगली राहते, पौष्टिक राहते. लहान मुलांना जरूर द्यावी. आपण आता ज्वारीची पिठाची इडली पण फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी आपण तव्यावर तेल घेतलंय. मिरचीचे तुकडे आणि पांढरी तीळ. आता यात एक एक इडली आपण फ्राय करून घेणार आहोत. आपण 2-2, 3-3 मिनिटं एका बाजूने फ्राय करून घेऊ, म्हणजे मग ते छान क्रिस्पी होईल. आपल्या इडल्या दोघं बाजूने छानपैकी फ्राय झाले. ते आता आपण काढून घेऊया. किती छान झालंय बघा. शरीराला चांगल्या, चवीला पण चांगल्या, चमचमीत आणि रोज काहीतरी नवीन नाश्ता म्हणून पण छान. रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो, त्याच्यासाठी नवीन प्रकारची नवीन इडली. आणि इडलीचा कंटाळा येत असेल तर या मिश्रणाचे आपण उत्तप्पा पण करू शकतो. आमची ज्वारीच्या पिठाची मसाला इडली तयार झाली. किती छान आली. तुम्हीच बघा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमची रेसिपी एकदा नक्की करून पहा. खूप छान झाली. धन्यवाद.